या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पोलीस शिपाई पदाच्या 79 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली। या अंतर्गत मैदानी चाचणी घेण्यात आली। सोलापूर शहर पोलीस दलातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून एकूण 73 पोलीस शिपाई आणि 6 बँड्समन अशी 79 पदं भरली जाणार आहेत। या भरतीसाठी पोलीस मुख्यालय मैदानावर 11 फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला प्रारंभ झाला आहे। भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांची सर्वप्रथम बायोमेट्रिक नोंदणी करण्यात येत आहे। यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या दोन्ही हातांचे ठसे आणि चेहऱ्याची नोंद बायोमेट्रिक प्रणालीवर घेतली जात आहे। त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे। कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची उंची मोजली जात असून पात्र उमेदवारांना पुढील मैदानी चाचण्यांसाठी पाठवण्यात येत आहे। मैदानी चाचणीत धावणं, गोळाफेक आदी शारीरिक क्षमता तपासणाऱ्या विविध प्रकारांचा समावेश आहे। उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती आणि कार्यक्षमता काटेकोरपणे तपासली जात आहे। ही संपूर्ण प्रक्रिया 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे। विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी फक्त महिला आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांचीच मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल। दरम्यान परगावरून आलेल्या गरीब आणि गरजू उमेदवारांसाठी पोलीस आयुक्तांच्या वतीने राहण्याची सोय करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। न्यूज प्लस चॅनलशी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं की भरती प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असून कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे। उमेदवारांनी शांतता आणि शिस्त राखून प्रक्रियेत सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। आज सोलापूर शहर पोलिसाच्या भरती प्रक्रियेचा पहिला दिवस आहे। मैदानी चाचणीच्या पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पारदर्शकपणे पूर्णपणे CCTVच्या निगराणीत सर्व चालू आहेत। 1000 उमेदवारपैकी आज जवळपास 705 उमेदवार हजर आहेत। त्यांच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे। सोलापूर शहर पोलीस दलात नोकरी मिळवण्याची संधी मिळाल्यानं उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून मोठ्या संख्येनं तरुणांनी भरती प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला आहे।